संघाने दिमाखामध्ये प्रवेश केलाय, त्याबद्दल देखील त्यांचं विशेष असे अभिनंदन. लगेच आपण ग्रुप आजच्या दिवसातील दुसऱ्या ग्रुपकडे वळतोय. पहिलीच मॅच इथे मैदानामध्ये जी जुंपली जाईल. आंबेगाव येथून आलेला हा संघ आहे, जुन्नर आंबेगाव. तर दुसऱ्या बाजूने उरुळी कांचनचे खेळाडू आहेत. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतलाय, आघाडीचे दोन्ही बॅटर आपण पाहतो इथे मैदानामध्ये सज्ज होत आहेत. बघा मैदानामध्ये किती सुंदर असं चित्र आहे. दोन्ही संघांची आकर्षक अशी जर्सी आहेत. प्रामुख्याने आपली हीच संकल्पना आहे, एका जर्सीमध्ये 11च्या 11 खेळाडू दिसणं फार गरजेचं आहे. आणि तेच जुन्नर आणि त्याचबरोबर उरुळी कांचन या संघाने देखील आकर्षक असे जर्सी इथे परिधान केलेत. मॅचला मजा येणार. पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. जुन्नर संघ देखील तितकाच नावाजलेला, एवढा लांबवरचा प्रवास करून ते देखील आलेले आहेत. स्पर्धा एवढी मोठी आहे, संघाची बांधणी देखील योग्य केली आहे. चांगले गोलंदाज घेऊन आले, चांगले फलंदाज आहेत. तर दुसऱ्या बाजूला उरुळी कांचन येथून आलेला संघ आहे आणि त्यांनी देखील संघाची केलेली बांधणी, म्हणजे सिनियर खेळाडू देखील आहेत, यंग खेळाडू देखील आहेत. मॅच रंगतदार होईल. पंचांचा इशारा, मॅचला सुरुवात. टायमर सेटर. पहिला चेंडू, बॅटची एज आणि त्या ठिकाणी पहिलाच बॅटर गोल्डन डकचा शिकार. पहिल्याच चेंडूवरती बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. प्रवीण गायकवाड इथे बाद होत आहेत. बघा काय योगायोग आहे. काल शैलेश नावाचा खेळाडू इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. ते समालोचन कक्षामध्ये होते. इथे आपण पाहतो आता प्रवीण गायकवाड बाद होत आहेत आणि आमचे प्रवीण गायकवाड सर देखील आमच्या बरोबरीने इथे समालोचन कक्षामध्ये. हा निवळ योगायोग आहे. ज्याचं काम त्यांनी केलेलं फार बरं असतं, नाही का. प्रवीण गायकवाड सरांचा आवाज आपण गेले 3 दिवस ऐकतोय, दमदार आणि असरदार. आणि त्यांच्या आवाजामध्ये जो जोश खेळाडूंना येतो तो देखील फार महत्त्वाचा आहे. संपूर्ण भारतभर समालोचन करत असताना त्यांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळतो. नवीन बॅटर मैदानामध्ये गिरीश. पुन्हा एकदा चेंडू इथे ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षण इथे सुरेखरित्या, म्हणजे झेप घेऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि संघासाठी 2 धावा वाचवल्यात. बघा काय सुरेख असा प्रयत्न इथे केला गेला. चेंडू हातातून निसटतोय, परंतु प्रयत्नासाठी 100% 2 धावा तरी संघासाठी वाचवल्यात. त्या वाचवणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय संतोष. अप्रतिम गोलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा काटा बदलतोय. बॅटच्या समोरून चेंडू स्विंग होऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. इथे चेंडू डॉट. निर्धाव. सुरेख गोलंदाजी. मग 4 ते 5 पावलांचा रनअप आहे. वेग कुठेही नाहीये, टप्पा योग्य आहे आणि त्याचबरोबर वळण देखील आहे. इथे फुलटॉस. गोलंदाजीची स्तुती. इथे भारावला, दृष्ट लागली, लोअर फुलटॉस, त्यामध्ये जोडलेला खणखणीत चौकार. 4 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा खोदून तर काढलाय. मिनी हेलिकॉप्टर. लँड अगदी लगेचच जमिनीवरती झालं. कुठलाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे झाला नाही. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 7. 1-7. एक गडी बाद 7. 1-7. ही जी समोरच्या बाजूला साईड स्क्रीनला जी मंडळी आहेत ना, ती देखील 1-7च आहेत. इथे उलटा पुलटा स्विचिटचा प्रयत्न. सरळ हाताने धावा येत नव्हत्या, उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा इथे नक्कीच येईल. लेग बाय स्वरूपाची धाव आहे. शरीराचा वेध. लेग बाय स्वरूपाच्या धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते 1-8. पहिल्या षटकाची समाप्ती. 8 धावा झाल्यात. साईड स्क्रीनवरती आपण पाहतोय जी मान्यवर मंडळी आहेत, जी आयोजन कमिटी आहेत. AB ट्रॉफी
2024 पर्व पहिलं आणि त्यातच सर्व ही जी सर्व मंडळी आहेत ना ती एक साथच आहेत. आशिष दादा मारणे आहेत, भरत दादा आहेत, विकी कराळे आहेत, ऋषी जोरी सर आहेत, सचिन दादा खांदवे आहेत, सचिनजी राठोड आहेत, त्याचबरोबर आपण पाहिलं तर अमितजी तापकीर आहेत, शेखर भाऊ मोरे आहेत. या सर्वांनी एकत्रित येऊन नितेशजी कवडे सर देखील आहेत, विशाल गायकवाड आहेत आणि या सर्वांचंच एकत्रित येणं म्हणूनच ही एबी ट्रॉफी सक्सेस होण्यासारखं आहे. रियाज गोलंदाजी मार्क वरती, वेगवान गोलंदाज, टप्पा पडल्यानंतर चेंडू शरीरावरती आदळतोय, धाव इथे वेगात पूर्ण केली जाईल, फेकी होतीये, त्या दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल, एकेरी धाव आहे. बॅट वरतून चेंडू हलकासा ब्रश झालाय, पंचांनी कळवलंय. अक्षय निर्मल सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होती ती 9. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 10 ते 12 पावलांचा रनअप. रियाज राजपूत आर इथे मात्र चेंडू भरकटलाय उजयष्टीच्या बाहेर. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय. जमीन लगत दोन्ही हात समांतर, धावा कळवल्या तावांतर. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 10. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय धावसंख्येने, 10 तर झाल्यात. तिहेरी अंकामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न बॅटरचा असेल तो रोखण्याचं काम गोलंदाजाचं आहे. पुढचा चेंडू इथे हवाई सफर, शानदार सिक्सर, 6 धावा, षटकार. पुढचा चेंडू रियाज यांचा, पुन्हा एकदा फुल टॉस, खराब चेंडू, परंतु त्या ठिकाणी फक्त अवांतर धाव मिळेल. गोलंदाज देखील तिथे यष्टीरक्षकाला कळवतोय चुकी झाली आहे. चांगलं यष्टीरक्षण झालं परंतु गोलंदाज जेमतेम बचावलाय. त्याला ठाऊक आहे हा चेंडू बॅटवरतून हलकासा जरी ब्रश झाला असता तरी इथे चौकारच आला असता, कारण तेवढ्याच वेगात बॅट फिरवली होती. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होते ती 17. खतरा इथे देखील बिग हिट, स्टँड अँड डिलिव्हर, जसा आला तसा फेकून दिला, सीमारेषा पार, येतोय दमदार असरदार एबी ट्रॉफीला सलामी देणारा षटकार. सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ. बघा हे किती महागडं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये केलेली अप्रतिम अशी गोलंदाजी संतोष यांनी. 8 धावा खर्च केला, एक बॅटर बाद केला पहिल्या चेंडूवरती. परंतु या षटकाचा जर विचार केला तर अवांतर आणि षटकार आतापर्यंत 15 धावा 3 चेंडूमध्ये खर्च केल्यात. परंतु हे पॉवर प्लेचं षटक आहे, कमबॅक करायला संधी आहे. परंतु बॅटर इथे विस्फोटक आहे. नाव गिरीश, पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, डीप काऊ कॉर्नर, सिंगल, फक्त आणि फक्त एकच धाव. सिद्धार्थाचं चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 24 धावा, 24 फॉर लॉस ऑफ 1. 4 चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक दूर आणि चेंडू देखील जाईल आउट 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 ऑफ द पार्क. येतोय षटकार, 6 धावा. धन्यवाद. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 30 धावा. काय सुरुवात केली इथे या षटकामध्ये. पुढचा चेंडू इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक थोडासा फंबल, त्या दरम्यान आलेली सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. 2 षटकांचा खेळ, पॉवर प्लेचा खेळ संपला. धावसंख्या होते ती 31 धावा. पहिला बॅटर स्वस्तामध्ये बाद झाला, परंतु त्यानंतर गिरीश आणि त्याच्या बरोबरीने अमोल
या जोडीने जी फलंदाजी केली आहे, जे एखाद्या इमारतीचा पाया ज्याप्रमाणे खोदला जातो, रचला जातो आणि त्यानंतर किती मजल्याची इमारत होईल हे आपल्याला समजून येतं, तसंच आहे पॉवर प्लेची षटकं. म्हणजे इथे पाया तर खोदलाय, 31 धावा पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. आता इमारत किती मजल्याची होईल, म्हणजे किती धावांपर्यंत मजल मारली जाईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इम्रान काझी गोलंदाजी मार्कवरती येतात. अजून एक बदल केला जातोय. पहिलं षटक संतोष, दुसरं षटक रियाज आणि तिसरं षटक इम्रान. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं. पहिला चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, पंचांची इथे पडताळणी आहे. इट्स अ वाईड बॉल, अवांतर. धावसंख्येमध्ये एक अतिरिक्त धावेची वाढ होते. बॅटर इथे बाद होत आहेत. थोडासा व्यत्यय आला आणि त्याचमुळे मला त्या गोष्टीची माहिती देता आली नाही. बॅटर बाद होत आहेत. तर नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील मोहम्मद अन्सारी. नवीन बॅटर मैदानामध्ये बघा, ही नावं देखील फार मोठी आहेत आणि त्यांचा देखील मोठा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण जिल्ह्यातील खेळाडू आहेत आणि प्रत्येक स्टार सुपरस्टार प्रत्येक संघामध्ये आपल्याला चमकताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा झाल्या. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट. जे संमिश्र स्वरूपाचं षटक आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, वाह, चांगलं कमबॅक. वाईड यॉर्कर, सगळ्यात चांगला पर्याय गोलंदाजाचा. उजव्या इष्टीच्या बाहेर खोलवर टप्प्याचा चेंडू, त्यावरती प्रहार करणं खऱ्या अर्थाने अवघड आहे. त्यासाठी चांगलं प्रॉमिसिंग शॉट खेळणं देखील गरजेचं आहे. इथे फुलटॉस, त्याला फुलटोल वसूल केलाय मिड विकेटचे क्षेत्र आणि त्यानंतर चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, लांब 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 लांब, खूप लांब. षटकार, 6 धावा. धन्यवाद. कधी चेंडू हरवू द्या, कधी फुटू द्या, लगेच नवीन चेंडू दिला जाईल. आपण सर्व नवीनच आहे. एबी ट्रॉफी देखील पहिल्याच पर्वामध्ये आहे. स्पर्धेचं आयोजन देखील नवीनच आहे आणि सुरेख आहे. त्याचप्रमाणे चेंडू देखील तुम्हाला कुठल्याही क्षणी जाऊ द्या, फुटू द्या, नवीन चेंडू दिला जाईल. 6 धावेने मोहम्मद अन्सारी यांनी आपलं खातं उघडलंय. पुन्हा एकदा इथे स्विचिटचा प्रयत्न, परंतु उजव्या इष्टीच्या फारच बाहेर आहे चेंडू. अवांतर धावेसाठी इथे जो घोषित केला जातोय, धावसंख्या होते ती 45 धावा, 45 फॉर लॉस ऑफ 2. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री, क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात. सिंगल, दुहेरीचा प्रयत्न, फेकी काहीशी उशिराने लांबच्या एंडकडे फेकी केली आणि त्यामुळे आपण पाहतोय 2 धावा वेगात पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. बघा, मोठ्या फटक्यांबरोबर तुम्हाला एक एक धाव देखील महत्वाची आहे. एक धाव किती महत्वाची आहे, कारण कंपल्सरी चेस हा नियम आहे. कित्येक वेळा आपण पाहिलं असेल, एका धावेने कंपल्सरी चेस नियमाने कित्येक चांगले संघ पराभूत झालेले आहेत. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. दमदार, असरदार षटकार, 6 धावा.
53 धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपला. 53 धावा झाल्यात. हा चेंडू बघा मैदानात आहे, तो पंचांकडे द्या, कुठल्याही पंचांकडे द्या. अमर सरांकडे दिलात तरी चालेल. नवीन चेंडू आहे तो. तर मॅच बॉल आलेला आहे. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती संतोषला गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आमंत्रित करण्यामध्ये काहीसा उशीर झालाय की काय असं म्हणावं लागेल, कारण धावसंख्या 53 3 षटकानंतर झाल्यात. 2 षटकानंतर 31 होत्या म्हटल्यानंतर या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 22 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 23, तिसऱ्या षटकामध्ये 22, म्हणजे 2 षटकामध्ये 45 धावा आल्यात. पहिला चेंडू लोअर फुलटॉस, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटवरतून ब्रश झालाय. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. धावसंख्या होते ती 54 धावा. 54 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 54 धावा झाल्यात. पुन्हा एकदा इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, आणि पुन्हा एकदा यश संतोष यांच्या खात्यामध्ये जोडली जाते. विकेट. तर बॅटर होईल बाद. तिसरा बॅटर मोहम्मद अन्सारी. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय मैदानामध्ये येत आहेत मोनू बडेकर. पाहूया मोनू सर आपण पाहतो इथे मैदानामध्ये येत आहेत. मोनू बडेकर द रील स्टार. आणि बहुतेक वेळा जर आपण पाहिलं तर स्मॅश 11 या संघाला स्पॉन्सर देखील होताना आपण पाहिलेले आहेत. वा, आल्या आल्या वजनदार फटका, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, लांब 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 लांब, खूप लांब. षटकार. 6 धावा. धन्यवाद. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 60. चौथं षटक इथे सुरू आहे. 60 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा बिग हिट. क्या बात है. बॅक टू बॅक दुसरा षटकार मोनू बडेकर यांच्या बॅट मधून. 6 धावा. धन्यवाद. मोनू बडेकर यांच्या इंस्टाग्रामवरती तुम्ही त्यांच्या रील्स पाहू शकता, कशा पद्धतीने त्यांनी देखील कित्येक स्पर्धेमध्ये बॅटिंग केली आहे. फेवरेट झोनमध्ये बॉल आला ना, आपल्या पट्ट्यात आला की आपण कार्यक्रम करतोच. इथे मात्र सरळ बॅट, सीधी बॅट, नो बकवास. चेंडू इथे डॉट. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, परंतु जो गेअर बॅटिंग टीमने बदलला ना, त्यामधून मात्र सावरता आलं नाही. इथे मात्र ओजेएसटीच्या बाहेर पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 67 धावा. सिक्सर सुप्रीमो, चेंडूचं नाव देखील सिक्सर आहे, त्यामुळे सिक्सर इथे भरपूर जात आहेत. इथे फुल टॉस, लोअर फुल टॉस, वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 68 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 68. बघा, मी तुम्हाला सांगितलं की पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जो पाया रचला गेला 31 धावेंचा, त्यामुळे इथे इमारत 70 पार ते होण्याची दाट शक्यता आहे. 68 धावा तर झाल्यात 4 षटकांमध्ये. शेवटचे 6 चेंडू शिल्लक पहिल्या डावातील. चला, थोडंसं पटपट खेळा, वेळेचं भान असणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती विनायक कळंबे.
विनायक कळंबे इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून यांची एक ओळख. पाहूया अंतिम षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. पहिला चेंडू इथे मात्र चेंडू खेळपट्टीच्या बाहेर आहे. पंचांनी नो बॉल चा इशारा केलाय. चला यंगस्टर 11 आणि श्रीजा 11 कर्णधार अथवा प्रतिनिधी आला असेल तर माईकशी संपर्क साधा. यंगस्टर 11 आणि श्रीजा 11 कॅप्टन अथवा प्रतिनिधी आपल्याला विनंती आहे लवकर या. इथे बिग हिट. क्या मारा, सॉलिड मारा. एक नंबर षटकार 6 धावा. सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 75 धावा. पुन्हा एकदा इथे वाईड यॉर्करचा प्रयत्न. लॉंगऑफच्या दिशेने चेंडू इथे खेळलाय. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. धावसंख्या होते ती 76 धावा. वा म्हणजे किती चपळाई आहे. चेंडू हातातून निसटल्यानंतर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. सुरेख फटका. फार वेळानंतर स्ट्राइक चेंज होते. पुन्हा एकदा चेंडू इथे नो बॉल. पुन्हा एकदा खेळपट्टीच्या बाहेर. जे फलंदाजांच्या रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पण तो इतका दूर ठेवला जातोय की पंचांच्या नजरेत तिथे नो बॉल कळवला जातोय. धावसंख्या 77 77 धावा. पुढचा चेंडू इथे फुल टॉस. इस टाइम स्ट्रोक आहे. झेल टिपलाय परंतु मोनू बडेकर त्या ठिकाणी नाही. स्ट्राइक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्यांना ठाऊक आहे फ्री हिट आहे पण स्ट्राइक स्वतःकडे ठेवायची आहे. जर्सी क्रमांक 7 MS धोनी आणि त्याच शैलीमध्ये फटकेबाजी आहे. दे घुमा के तोड डाला फोड डाला. पुढचा चेंडू इथे देखील बॅट इतकी वेगात की इथे समालोचन कक्षामध्ये जेवढे खेळाडू आहेत ते देखील उभे राहिले होते. षटकार परंतु नशीब चांगलं आहे चेंडूचं. परफेक्ट मिडल झाला नाही. नाहीतर हा चेंडू तर शोधायला माणसं इथे पथक पाठवावं लागलं असतं. एवढा जोरात ताकदवान फटका. ताकदच तेवढी आहे. पुढचा चेंडू इथे देखील चांगला चेंडू आहे परंतु फटका देखील तितकाच सुरेख. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. धन्यवाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 83 धावा. शेवटचा चेंडू या इनिंगचा. जुन्नर संघाने काहीशी खराब गोलंदाजी केली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट. काय फटका खेळलाय. सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा एक नैत्रदीपक फटका. येतोय षटकार. 6 धावा. 89 झाल्यात. 90 धावेची गरज. चला स्मॅश 11 लगेच क्षेत्ररक्षण लावायला मैदानामध्ये चला आणि जुन्नर आपलं पहिले आघाडीचे बॅटर मैदानामध्ये पाठवून द्या. थोडासा ब्रेक असेल तोपर्यंत डीजे मास्टर आपल्या भेटीला एक चांगलं आणि सुंदर संगीत घेऊन येतील. आवाज दे ना. बॉल गाणं लाव की. मजा नाही रे येत मग. गाणी लाव गाणी. पाटलांचा बैल गाडा. लगेच पैसे लय पैसे येत आपल्याला. लय उधळ मराठी अशी मस्त गणपतीत लावतो ना तसली.
स्मॅशर 11ने आणि त्यामधील सर्वात मोठा वाटा दमदार आणि असरदार द रील स्टार मोनू सरांचा आपण पाहिलाय. काय फटकेबाजी केली, दूरवरचे षटकार खेचून काढले. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पृथ्वीराज. तर स्ट्राईकला असतील बाप्पू, नॉन स्ट्राईकला असतील ते संतोष. पहिला चेंडू भन्नाट वेगामध्ये. बॅटरचं देखील कौतुक आहे, तितक्याच वेगाला तितक्याच जोशाने त्या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव आहे, डॉट आहे. सुरुवात तर चांगली आहे पृथ्वीराज यांची, सुरुवात चांगली. पुढचा चेंडू इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय गती परिवर्तन करणारे गड जातं. पुन्हा एकदा इथे काहीशी गती कमी केली आणि त्याचबरोबर इथे आपण पाहतोय चेंडूला वळण देखील दिलं. लेग बाय स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 3. इन मिन 3, साडेमाडे 3. 3 धावा झाल्यात. जर 90 धावांचा पाठलाग करायचा तर त्यासाठी तुमची पॉवर प्ले मध्ये किती धावा येतात त्या फार महत्वाच्या आहेत. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. तू संतोष यांच्या बॅट मधून फक्त सिंगल आहे. संतोष यांनी आतापर्यंत 2 चेंडू खेळले, ते दोन्ही लोअर फुल टॉस आहेत. पहिला चेंडू मिड ऑफ, दुसरा चेंडू मिड ऑन, परंतु रिझल्ट सेम. दोन्ही चेंडूंवरती एक एकच धाव. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4. मोठ्या फटक्याची गरज आहे. पाहूया बाप्पू तो मोठा फटका खेळतील की संतोष. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये इथे अडकवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये बाप्पू होतील बाद. पहिला बॅटर सुंदर संघाचा. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. धन्यवाद. संतोष पठारे जे बॅटिंग करतायत, महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या गुन्हेगाराला चोप द्यावा ना, तसा चोप इथे दिलाय. काय फटकेबाजी आहे, नुसती चोपाचोप, नुसती मारामार. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे वाढते. पुन्हा एकदा बिगिट. क्या बात है, हवाई सफर. सिक्सर. सलगचे 3 षटकार. 500 रुपये मिळाले, इथे जमा केलेत. मिळाले म्हणजे त्यांना देणार आहे.
लागोपाठचे 3 षटकार. वाजवा गाणं, वाजवा वाजवा. लागोपाठचे 3 षटकार. धावसंख्या होते ती 25. पुढचा चेंडू. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस. चेंडू हवेत, झेल होईल का? तू का मी? घेतला. बॅटर बाद. संतोष यांची खेळी इथे संपुष्टात. काय बॅटिंग केली, पण काय फलंदाजी इथे केली आहे. बॅटर क्रमांक 2 इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. श्रीजा 11 आली आहे का? यंगस्टर 11 आली आहे का? खेळाडू आलेत का यंगस्टर 11चे? श्रीजा 11चे कोणी आलेत का? आला नाहीत तर तुमची षटकं कमी केली जातील. दोन्ही संघांना ही शेवटची वॉर्निंग आहे. ही मॅच संपल्या ती मॅच चालू होणार आहे. या गोष्टीची माहिती तुमच्यापर्यंत येते. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. विकी पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय, परंतु इथे दुसरा धावायचा प्रयत्न आणि धावबाद. गरज नसताना इथे धाव घेण्याचा प्रयत्न. विकी गुंजाळ आले, धाव बनवली आणि पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने मार्गस्थ. तिसरा बॅटर बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय अक्षय राजपूत. तर अक्षयला इथे डाव सावरावा लागेल. संतोष सरांनी केलेली अप्रतिम अशी फलंदाजी. अशा गोलंदाजाच्या विरोधात आक्रमण चढवलं की ज्याने लेदर बॉल क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात खेळलंय. त्याची शैली, वेग फार भन्नाट आहे आणि जितक्या वेगात टाकत होता ना तितक्या वेगात फटके खेळले. गती बदलली, चेंज ऑफ पेस, त्याच्यामध्ये बॅटरला अडकवलं. परंतु फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. डावखुऱ्या शैलीचा बॅटर मैदानामध्ये येतोय अक्षय राजपूत. अक्षय नावाचे खेळाडू फार तुफानी खेळ करतात. पाहूया इथे तुफान येईल का. इथे मात्र चेंडू बॅटची एज आणि त्या दरम्यान एकच धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 27. 2 षटकानंतर 27 आहेत. पहिल्या डावाचा विचार केला तर 2 षटकानंतर 31 होत्या, परंतु बॅटर एकच बाद होता. इथे 3 आहेत. म्हणजे बरोबरीने चालू आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या डावामध्ये संतोषांनी 8 धावा खर्च केल्या, एक बॅटर बाद केला. इथे पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर एक बॅटर बाद करत असताना 4 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये 23 होत्या, इथे 23 आलेले आहेत. आता 22 धावेंचं षटक हवंय, 22 किंवा जास्त. तर गोलंदाजी मार्क वरती इथे येतात विनायक. गणपतीचं अजून एक नाव विनायक. विघ्नहर्ता विनायक. बघा विनायक इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. गणपती गजाननाचं एक नाव तर आमचे साऊंड मास्टर आहेत, त्यांच्या देखील वक्रतुंड साऊंड सिस्टीम हे गणपतीचीच नाव आहेत. कारण गणपती म्हटल्यानंतर देव हा विघ्न हरतोच. पाहूया इथे विनायक कशा प्रकारे गोलंदाजी करेल. तर स्ट्राईकला अक्षय. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे, परंतु एकेरी दुहेरी नाही, चौकार षटकारांची गरज आहे. पहिला चेंडू परंतु हिट विकेट. तोल इथे बॅटरचा ढळला आणि यष्टनचा वेध घेतला. षटकार गेला, परंतु अंगाचा स्पर्श इथे यष्टनला लागला आणि त्याचमुळे इथे हिट विकेट. स्वतःवरती नक्कीच नाराज आहेत.
षटकार येऊन देखील मी बाद झालोय. बॅटर बाद. चौथं विकेट. धावसंख्या 27 वरती स्थिरावलेली आहे. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न केलाय परंतु मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे झेल टिपला जाईल. अजिंक्य देखील होईल बाद. सिल्वर डकचा शिकार. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद आप्पा. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि यावरती देखील काय आहे? षटकार आहे. षटकार आहे. झेल घेतला परंतु इथे षटकार आला. बघा म्हणजे या षटकामध्ये काय काय घडतंय. झेल टिपला परंतु क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 33 धावा. मग अशी हिट विकेट झाली आणि षटकार आला. इथे झेल घेतला आणि षटकार आला. गती परिवर्तन. बॅटची एज. बघा काय गोलंदाजाकडे चातुर्य आहे. ठाऊक आहे वेगवान चेंडूवरती इथे प्रहार केला गेला. लगेच गतीमध्ये काहीसं परिवर्तन. हलक्या हाताने चेंडू हाताळला. धावसंख्या होते ते 28. सॉरी 34 धावा ना. 34 माफ करा. 34 धावा झाल्यात. tenniscricket.in सर्व गोष्टींकडे अगदी बारकाईने पाहतायत, निहाळतायत आणि आपल्यापर्यंत यूट्यूबद्वारे देखील पोहोचवतायत. हा चेंडू देखील काहीशी उसळी घेतोय आणि इथे बॅटर बाद. यष्टीरक्षकाचं चातुर्य इथे पाहायला मिळतंय. बॅटर होतोय बाद. श्रीजा 11 आली आहे का? यानंतरची मॅच सुरू असलेल्या सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात घोडेगाव येथून आलेला फ्रेंड सर्कल 11 या दोन संघांमध्ये पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. या मॅच नंतर लगेच आपण टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टनला आमंत्रित करू आणि पुढील मॅचचा टॉस आपण इथे संपन्न करू. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवरती कृष्णा कांबळे. पहिला चेंडू बिगिट. चेंडूने उंची मात्र गाठली आहे. लांबी कुठेतरी कमी पडते. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अप्पर हँडचा वापर. झेल टिपलाय आणि इम्रान काझी त्या ठिकाणी होतील बाद.
34 धावा झाल्यात. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत सिद्धू. एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा म्हटल्यानंतर मोठा फटका खेळावाच लागतो, त्यामध्ये रिस्क आहेच. वाह, काय फटका सजवलाय आज. दिवसभरामधील सर्वात देखणा फटका. टकाटक पटापट स्क्वेअर कट चौकार. 4 धावा. गोलंदाजाकडे जर आपण पाहिलं तर वेग आहे, परंतु बॅटरकडे ती कलात्मकता आहे. कलात्मकतेने इथे चेंडूला उत्तर दिलंय. पुढचा चेंडू. वाह, पुन्हा एकदा शैली तर अप्रतिम आहे सिद्धू यांची. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न, परंतु इथे वेळीच नकार. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 39 धावा. अजूनही विचार केला तर 51 धावींची गरज आहे. 51 करायच्यात. तू चेंडूंचा विचार केला तर 9 चेंडू आहेत. 9 चेंडूमध्ये 51 धावा होऊ शकतात. प्रयत्न करायला काही एक हरकत नाही. होऊ शकतात. प्रयत्न केलाय परंतु तो अरे बघा, म्हणजे एखादा आपण पाहतो ना की अंघोळ करत असताना ओला साबण जसा हातातून निसटावा तसा साबण हातातून निसटतो ना, तसा चेंडू निसटला नाही का. ओला साबणच आहे जो हातातून निसटला, परंतु इथे चेंडू निसटतोय. जीवदान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 40. पुढचा चेंडू उलटा पुलटा, परंतु इथे वेग जास्त आहे. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. अजूनही 7 चेंडू आणि 50 धावींची गरज आहे. 7 बॉल 50. तर एखादा झेल सुटला एवढा बॅलन्स असताना कोणी काही बोलणार नाही, नाही का. चेंडू देखील आपण पाहिलं तर हाताला लागून जवळपास 30 सर्कल मध्ये आला. हात किती कडक आहेत. इथे देखील वाह, चांगला फटका, देखना फटका, पुस्तकी फटका, क्लासिकल ड्राइव्ह. इथे येतोय चौकार सिद्धू यांच्या बॅटमधून. 4 धावा. षटक क्रमांक 5. पहिला चेंडू इथे डॉट. काय गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजाने इथे प्रभावशाली कामगिरी केली आहे. नवीन गोलंदाज इथे मैदानामध्ये येत आहेत. लकी खंडागळे. लकी, म्हणूनच ही टीम लकी आहे. शेवटचा अंतिम षटक. लकी यांच्या खांद्यावरती दिलेली जबाबदारी. पहिला चेंडू डॉट. दुसरा चेंडू देखील आपण पाहतोय इथे मिस्टाइम स्ट्रोक आहे. प्रत्येक गोलंदाजाची जर गोलंदाजी आपण पाहिली ना तर वेगाबरोबर चातुर्य आहे. प्रत्येकाकडे चेंजअप पेसचं एक अस्त्र आहे आणि त्यावरती त्याने विकेट देखील मिळवली आहे. बॅटर होईल बाद डगआउटच्या दिशेने.
नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. विनायक कळंबे आल्या आल्या पहिला चेंडू इथे पॉईंटच्या दिशेने खेळलाय. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होते ती 45 धावा. निम्म्या झाल्यात, निम्म्या करायच्यात. 3 मध्ये 45 धावींची गरज आहे. स्ट्राईकला पुन्हा एकदा सिद्धू. या फलंदाजाकडे तो क्लास आपण पाहिलाय. 2 फटके 2 चौकार. ताकद नाहीये परंतु नजाकत आहे. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आहेत. पुन्हा एकदा इथे गतीने बीट केलंय. चेंजअप पेस हाताळलाय. का व्हेरिएशन किती आहे गोलंदाजांकडे. नाव लकी आहे आणि संघासाठी देखील तो लकी ठरतोय. अप्रतिम गोलंदाजी इथे करतायत. 45 झाल्यात, अजून 45 बनवायचे आहेत 2 चेंडूंमध्ये. इथे बिगेटचा प्रयत्न. चेंडूने पुन्हा एकदा उंची गाठली आहे आणि क्षेत्ररक्षकांनी मात्र चांगला झेल टिपलाय. बॅटर होईल बाद. 9 फलंदाज इथे बाद आहेत. 9 बॅटर बाद आहे. मला वाटतं शेवटचा चेंडू आणि शेवटचा बॅटर मैदानामध्ये असेल. रियाज राजपूत आर. शेवटचा चेंडू, शेवटची जोडी आणि इथे बॅटर बाद. लकी ठरलाय. लकी ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण होते परंतु विकेट हॅट्रिकला देखील संधी असेल. चला विजेता संघाचे संगणक स्मॅशर 11 क्रिकेट स्मॅश क्रिकेट क्लब उरोई कांचन आणि त्यांच्या विरोधात फ्रेंड सर्कल घोडेगाव. दोन्ही कॅप्टन लगेच टॉस साठी या आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच ज्यांच्या नावात आहे पॉवर. गिरीश पवार मॅन ऑफ द मॅच. काय किती चांगलं दृश्य आहे. जिंकलेला संघ हरलेला संघ एकत्रित येतात, हात मिळवणी करतात, प्रत्येक खेळाडूंना इथे प्रोत्साहन देत आहेत आणि हेच खरं क्रिकेट वारंवार मैदानामध्ये घडावं त्यासाठी या AB ट्रॉफीचं एक देखणं आयोजन या ठिकाणी जे केलं जातं. आणि संतोष सर ते 500 रुपयांचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी या. लागोपाठचे 3 षटकार, 3 षटकार जे चोपून काढले ना त्याबद्दल तुम्हाला इथे 500 रुपयांचं पारितोषिक आयोजन कमिटीतर्फे. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत संतोष सर आणि विस्फोटक बॅटिंग त्यांची आपण